बसून काम करताय, व्हिडिओज बघताय, खूप वेळ कम्प्युटरवर काम केलं जात आहे आणि मग संध्याकाळी असं होतं, अरे मान खूप पकडली आहे, माझा खांदा दुखतोय, माझी पाठ दुखते. हे जर त्रास तुम्हालाही होत असेल तर आजचा व्हिडिओ नक्की पहा. आपण आज जाणून घेऊ 5 मिनिटांमध्ये आपण कसं ह्या त्रासाला थोडं कमी करू शकतो आणि कसे हे स्ट्रेचेस आहेत ते आपल्याला पुढे जाऊन आपल्या हेल्थ करता भरपूर जास्त उपयोगी पडू शकतात. नमस्कार, मी रुचिता. आपल्या या चॅनल केअर फिजिओ फिटमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पाहूया कोणते स्ट्रेचेस आहेत ते केल्यामुळे आपल्याला मानेच्या दुखण्यापासून किंवा पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो. सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे आपण चेअरवर बसलेलो असतो, जस्ट त्याच्या जे खालचा भाग असतो त्याला अशा पद्धतीने हाताने पकडून घ्यायचा आहे. तुम्ही जर ते जमत नसेल तर तुम्ही तुमचा हात अशा पद्धतीने मागेही ठेवू शकता. ज्याला खांद्याचा त्रास असेल त्याला हे करणं खूप जास्त कठीण होऊ शकतं, सो त्याने हात अशा पद्धतीने पकडावा. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. इथे पकडल्यानंतर आपल्याला फक्त मानेला साईड आणि साईडला फिरवायचं आहे. ओके, सो दोन्ही हातांनी अशा पद्धतीने खाली पकडायचं की जेणेकरून खांदे असे नाही होणार, ते रिलॅक्स राहतील. आणि आपल्याला 1 2 3 अशा पद्धतीने 10 वेळा ही मूवमेंट करायची आहे. सो काहीच नाही करत आहे मी, फक्त मानेला साईड टू साईड मूव्ह करते. आणि आपल्याला काय जाणवलं पाहिजे तर इकडे जो आहे तो स्ट्रेच जाणवला पाहिजे. जेव्हा हे करणार तेव्हा इकडे स्ट्रेच जाणवला पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे सेम पोझिशन, सेम राहणार. आपल्याला आता आपल्या खांद्यांकडे बघायचं आहे आणि खाली वाकायचं आहे. ओके, सो खांद्यांकडे बघायचं आणि खाली वाकायचं. आणि ह्यावेळी आता तुम्हाला जो मागचा बाजू आहे खांद्याकडची तिकडे ताण यायला लागेल किंवा स्ट्रेच जाणवेल. ओके, सो हे अँड रिलॅक्स, नॉट रिलॅक्स, सेम रिलॅक्स रिलॅक्स. हे पण आपल्याला 10 वेळा करायचं आहे. तिसरा जो व्यायाम आहे किंवा एक्सरसाइज आहे ते करायचं आहे आपल्याला वर बघणं. सो आपल्याला खांद्याकडे बघायचं आणि वर बघायचं आणि आपल्याला ह्या भागाला, ही जो मानेचा भाग आहे तिकडे ताण जाणवेल. ओके, सो वर वर, सो टर्न वर टर्न वर. ओके, हे झाले बसून करायचे व्यायाम. आता काही व्यायाम आहेत ते आपण आपल्या खांद्यासाठी सुद्धा करू शकतो. तर ते कोणते आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे हात आहेत त्याला अशा पद्धतीने मागे ठेवायचं आहे आणि आपले जे एल्बोज आहेत त्याला असे मागे करायचे. ओके, सो हे जे खांदे आहेत असे ठेवून हात अशा पद्धतीने मागे, मी फक्त डोक्यावर ठेवले, असं नाही करत आहे किंवा मानेला असं पुढे नाही ढकलत आहे. हे सरळ आणि काय करायचं आहे, हात मागे आपण वर बघायचं आहे आणि मग हात खाली आणि आपण खाली बघायचं. ओके, सो बसलोय. जर तुम्हाला साईडने दाखवायचं झालं तर आपण बसलोय, हात मागे या पद्धतीने आणि मी काय करते तर एल्बो मागे, खांदे मागे आणि वर आणि खाली, वर खाली. ओके, अशा पद्धतीने 10 वेळा आपल्याला हे करायचं. नेक्स्ट एक्सरसाइज आहे ती आपण उभे राहून करू शकतो. त्यासाठी आपल्याला आपले जे हात आहेत ते आपल्या पाठीजवळ न्यायचे आहेत आणि ह्या पद्धतीने हात एकत्र जॉईंट करून घ्यायचे आहेत. ओके, आता आपल्याला आपला जो खांदा आहे तो ह्या पद्धतीने मागे करायचा आहे. मान अशी न ठेवता सरळ ठेवायची आहे आणि बस हाताला स्ट्रेट करून वर करायचं आहे. आणि खूप छान पद्धतीने आपल्याला ह्या भागामध्ये खूप छान ताण असा जाणवतो. स्पेसिफिकली आपण जेव्हा खूप जास्त अशा पद्धतीने बसून काम करतो तेव्हा हे खूप टाईट होतं. तर हा स्ट्रेचमुळे हे ओपन व्हायला खूपच चांगली मदत होते. सो स्ट्रेच अँड रिलॅक्स, स्ट्रेच रिलॅक्स, स्ट्रेच रिलॅक्स. सेम 10 वेळा करायचं. आणि शेवटचा जो एक्सरसाइज आपण करणार आहोत तो सुद्धा खांद्यासाठी. ज्याला जो उभं राहून करायचं एक्सरसाइज आहे ते नाही जमणार आहे, खूप जास्त ऑफिस स्ट्रिक्ट आहे, बॉस अजिबातच ऐकत नाही आहे, उभं राहायला अजिबातच चान्स नाही आहे, बसल्या बसल्या काही गोष्टी करू शकतात. तो म्हणजे की तुम्हाला टेकून बसायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हात ह्या पद्धतीने सरळ करायचे. ओके, आता ह्यावेळी इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हात असे पुढे नाही राहिले पाहिजे. तर आपल्याला हे नाही करायचं आहे. टेकून बसायचा जो सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे तो म्हणजे हा की जेव्हा तुम्ही टेकून बसणार तेव्हा खांदे सपोर्टेड असतील
आणि मला हात मागे घेणं शक्य आहे. सो हात जो आहे तो ह्या पद्धतीने मागे घ्यायचा आहे. ओके, सो चेअरला टच करायचा आहे आणि आपल्याला फक्त हात वरून खाली घेऊन यायचा आहे टच करून. ओके, सो खाली वर खाली वर खाली. सो 5 प्रकारचे व्यायाम बघितले आपण. जर एक व्यायाम तुम्ही 10 काउंटसाठी केलात आणि 3 वेळा जर ही गोष्ट रिपीट केली तर तुम्हाला 1 मिनिट एक व्यायाम करायला लागेल. अशा पद्धतीने 5 एक्सरसाइज तुम्ही 5 मिनिटात करू शकता. पूर्ण दिवसाच्या रुटीनमध्ये तुम्हाला फक्त 5 मिनिटाचा वेळ काढायचा आहे आणि तुमचे मानेचं आणि पाठीचं दुखणं नक्कीच कमी होईल या एक्सरसाइजेसमुळे. हे स्ट्रेचेस आहेत आणि स्ट्रेचेस खूप जास्त इम्पॉर्टंट असतात जेव्हा आपण खूप वेळ एका ठिकाणी बसून काम करतो, कारण आपले मसल्सही थकतात जशा पद्धतीने आपण थकतो. तर हे स्ट्रेचेस तुम्हाला नक्कीच आराम द्यायला मदत करते. सो कशा पद्धतीने करायचं आहे हे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे. माझ्या बाकी व्हिडिओजची लिंक्स तुम्हाला इकडे वरती दिसेल. तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा कुठल्या गोष्टी तुम्हाला कठीण जात असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि नक्कीच मला सांगा की ह्या एक्सरसाइजेसमधले कुठला स्ट्रेच तुमचा सगळ्यात जास्त फेवरेट आहे किंवा कुठल्या स्ट्रेचने तुम्हाला सगळ्यात जास्त आराम मिळाला, जेणेकरून मलाही थोड्या गोष्टी शिकण्यासाठी अजून मदत होईल. आजसाठी एवढंच. आपण पुन्हा परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या कलिग्स बरोबर, तुमच्या फ्रेंड्स बरोबर, तुमच्या फॅमिली बरोबर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा की जेणेकरून त्यांना सुद्धा या स्ट्रेचेसचा फायदा होईल. आणि फायनली लास्ट थिंग, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.